राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या काही महत्त्वाच्या घडामोडी बघूया। जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली आणि या स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहामध्ये जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला सुद्धा सहभागी झाले। श्रीनगरच्या प्रसिद्ध डल लेक परिसरामध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली होती। जम्मू काश्मीरमधील शेकडो नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले। भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। ही यात्रा जम्मू काश्मीरमधील एकता आणि राष्ट्रप्रेमाचं प्रतीक म्हणून पाहिलं जाते। हिमाचल प्रदेशसह आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर कायम आहे। या जोरदार पावसामुळे शिमला तत्तापानी या रस्त्यावर भूस्खलन झालं। या भूस्खलनामुळे बल्देयान इथं रस्ता बंद केलेला आहे। या ठिकाणी रस्त्यावरील अडसर दूर करण्यासाठी रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुद्धा युद्धपातळीवर सुरू आहे। वाहतूक पूर्ववत होण्यासाठी प्रशासनाकडून काम केलं जातंय। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन मात्र प्रशासनानं केलेलं आहे। संबंधित प्रशासनाकडून माहिती घेऊनच प्रवासाला सुरुवात करा असं सुद्धा सांगितलं गेलंय। उत्तराखंडमध्ये देहरादूनमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। रिस्पना, सोंग, टोन्स आणि बिंदाल या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत। नदीकाठच्या भागामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे। वाल्मिकी बस्ती आणि नवी बस्ती इथे घरांमध्ये पाणी शिरलंय। पाणी धोक्याच्या पातळीकडे गेलंय, त्यामुळे स्थानिकांनी भीती व्यक्त केली आहे। अचानक पूर आलाय, त्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय। प्रशासनानं बचाव पथक तैनात केलेलं आहे। नागरिकांना सतर्क राहण्याचा इशाराही दिलाय। नदीकाठी राहणाऱ्या भागापासून विशेषतः नागरिकांनी लांब जावं असं आवाहन करण्यात आलंय। देहरादूनमधील मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आलाय आणि या पावसामुळे सध्या पाण्याचा प्रवाह इतका मोठा आहे की जनावरं सुद्धा या पुरात वाहून गेली आहेत। पाण्याचा वेग प्रचंड असल्यानं काही बैलांना किंवा गायींना वाचवणं सुद्धा शक्य झालं नाही। जनावरं वाहून जातानाचा हा व्हिडिओ कॅमेरामध्ये चित्रित झालाय। वाढत्या पाण्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सध्या केलं जात आहे। नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा स्थानिक प्रशासनानं दिलाय। कर्नाटकच्या बांदीपूर व्याघ्र प्रकल्पामध्ये जंगली हत्तीच्या खल्ल्यातून केरळमधील एका पर्यटकाचे प्राण अगदी थोडक्यात बचावलेत। हत्तीने त्याच्यावर हल्ला केला, त्याला जमिनीवर ढकललं आणि पायाखाली चिरडलं। यावेळी हत्ती पाठीमागे हटल्यानंतर तो जखमी व्यक्ती पळून गेला आणि त्यामुळे त्याचा जीव वाचला। घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। वाहनांनी आणि लोकांच्या गर्दीनं भरलेल्या रस्त्यावर हत्ती उभा असल्याचं दिसतंय आणि मग रस्त्याच्या कडेला पायी चालणाऱ्या पर्यटकावर हत्तीनं अचानक हल्ला केला। याच्यामध्ये तो अगदी थोडक्यात बचावलाय। मॉन्टानाच्या कालिस्पेल शहरातील विमानतळावर लहान विमान उतरताना एका थांबलेल्या विमानाला धडकलं। या अपघातामुळे मोठी आग निर्माण झाली होती। सुदैवानं कुठली गंभीर दुखापत कुणाला झाली नाही। विमानातील पायलट आणि 3 प्रवासी स्वतःहून बाहेर पडले। 2 प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्यात, त्यांच्यावर विमानतळावरच उपचार केले गेले। हे विमान 2011 मध्ये बनवलेलं आहे आणि वॉशिंग्टनच्या मिटर स्काय LLC या कंपनीच्या मालकीचं आहे।